नमस्कार, मी कृष्णा भिसे. MSc केमिस्ट्री कंप्लीट करून मी आज अरेजन लाईफ सायन्स हैदराबाद येथे वर्किंगला आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की खूप काही फ्रेशर मुलं असतात का जे जॉब इंटरव्ह्यूसाठी येतात आणि इथं इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट पण होता आणि आपल्या आयुष्याची सुरुवात पण करता. आणि अशाच काही मित्रांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे का जे इंटरव्ह्यूची तयारी करत आहे. आयुष्यामध्ये जॉब हा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे का ती जी मिळवण्यासाठी खूप काही कष्ट केलेले असतात, जे आपण आयुष्यभर एवढं शिक्षण घेतलेलं असतं, एवढा पैसा खर्च केलेला असतो. तर त्याचं एक कुठेतरी सार्थक करण्यासाठी आपण जॉब हा पर्याय निवडतो. तर अशा वेळेस जॉबसाठी इम्पॉर्टंट असतं ते आपल्याला इंटरव्ह्यू नॉलेज. तर अशा वेळेस आपण ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जातो तर त्यावेळेस काही काळजी घेण्याची खूप काही गोष्ट असते. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले जे असतं ते जे आपलं ड्रेसिंग सेन्स हे खूप इम्पॉर्टंट असतं आहे. का आपण कोणत्या प्रकारे ड्रेस वेअर करतो. तर जनरली फॉर्मल मुलांसाठी व्हाईट ड्रेस, ब्लॅक पॅन्ट हे तर बेस्टच आहे. पण जनरली फॉर्मल जर ड्रेस घातलेला असला तर आपलं एक इम्प्रेशन व्यवस्थित असतं आहे. त्याच्यानंतरून दुसरी गोष्ट जी अशी आहे का इम्पॉर्टंटमध्ये का आपलं रेझ्युमे. रिझ्युमे तयार करताना आपण त्याच्यामध्ये जे आपलं काही रिॲलिटी आहे तीच आपण त्यामध्ये मेन्शन करावी. का अशा वेळेस ज्यावेळेस समोरचा इंटरव्ह्यूअर ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन विचारतो तर हा डेफिनेटली 100% आपल्या रेझ्युमेमधून असणारे तेच क्वेश्चन जनरली विचारतो. तर अशा वेळेस आपण आपल्या रेझ्युमेमध्ये ज्या पण प्रकारची माहिती दिलेली आहे ती 100% सत्य असावी. इंटरव्ह्यू हे दोन प्रकारचे असतात. एक वॉक इन इंटरव्ह्यू आणि दुसरा ऑनलाईन इंटरव्ह्यू. ऑनलाईन इंटरव्ह्यू हा झूम मीटिंग्स किंवा मग जोहो किंवा मग मायक्रोसॉफ्ट अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा यूज करून किंवा मोबाईलचा यूज करून हा ऑनलाईन इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. तर त्यावेळे इंटरव्ह्यूवर हा कंपनीमधून किंवा त्यांच्या प्लेसवरून इंटरव्ह्यू घेत असतो आहे आणि आपण आपल्या प्लेसवरून इंटरव्ह्यू देत असतो आहे. सेकंड थिंग की जो महत्त्वाचा प्रकार असतो तो वॉक इन इंटरव्ह्यू. वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये कंपनी एक ठराविक जागा किंवा मग हॉटेल्स बुक करत असते. तर त्या ठिकाणी तो इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. कंपनीकडून अशा ठिकाणी एच-आरचं नियोजन केलं जातं. तर ते एच-आर्स आपले रेझ्युमे जे आहेत ते घेतात आणि इंटरव्ह्यूच्या शेड्यूलप्रमाणे कंडक्ट करतात. एच-आरकडे रेझ्युमे सबमिट केल्याच्या नंतरून जी खरी परीक्षा सुरुवात होते ती आपल्या धैर्याची, आपल्या क्षमतेची. का अशा वेळेस त्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं किंवा मग 20 मिनिटं किंवा अर्धा तास किंवा 1 तास कितीक वेळ आपल्याला वेटिंग करावं लागू शकतं. तर अशा वेळेस खरी परीक्षा जी असते ती सुरुवातीला आपल्या संयमाची असते. त्यानंतरून जेव्हा आपला नंबर असतो तर त्यावेळेस आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं. तर ज्यावेळेस आपण मध्ये जात असतो तर त्यावेळेस जनरली विचारून मध्ये जावं. अशा वेळेस मे आय कम इन सर किंवा मग मी आत येऊ का? अशा पद्धतीने जर विचारलं तर हे खूप चांगलं असतंय. ज्यावेळेस आपण आतमध्ये जातो तर त्यावेळेस आपण न सांगता बसू नये त्या ठिकाणी. म्हणजे जनरली चेअर्स असतात किंवा मग इंटरव्ह्यू कंडक्ट करणारे असतात. त्यावेळेस आपण विचारून जर बसलं तर ते एक आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट असते. इंटरव्ह्यूचा सुरुवातीचा भाग हा खूप इम्पॉर्टंट असतो आहे. त्यामध्ये जनरली आपल्याला सेल्फ इंट्रोडक्शन विचारलं जातं किंवा टेल मी अबाउट युअरसेल्फ असं विचारलं जातं. तर त्यामध्ये इम्पॉर्टंटली आपल्याला आपलं एज्युकेशन, आपलं एक्सपिरियन्स, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड हे 30 सेकंदाच्या आत सांगणं इम्पॉर्टंट असतं आहे. त्यानंतरून पुढे सुरुवात होते ती आपल्या सब्जेक्ट नॉलेजची. तर जनरली आपण कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्या सब्जेक्टचा स्टडी केला आहे, आत्तापर्यंत आपण कोणते कोणते सेमिस्टर हँडल केलेत. तर त्यानंतरून आपलं प्रोजेक्ट वर्क, आपलं प्रॅक्टिकल वर्क हे त्या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट असतं आहे. त्यानंतरून दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपला सेल्फ कॉन्फिडन्स चेक केला जातो. का आपण जे पण काही ॲन्सर देतो आहे ते 100% आपल्याला ट्रस्ट असेल तरच द्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण काही जर चुकीचे ॲन्सर न देण्याचा प्रयत्न करावा. चुकीचे ॲन्सर दिले तर हे समोरच्या व्यक्तीला लवकरात लवकर समजून पण जातात आणि त्यामुळे आपला इंटरव्ह्यू हा डायव्हर्ट होऊ शकतो. तर अशा वेळेस जर आपल्याला एखाद्या क्वेश्चनचा ॲन्सर जर येत नसेल, तर अशा वेळेस आपण जनरली "सॉरी सर, आय डोंट नो" असं बोलून आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जावे. त्याच्यामुळे आपलं इम्प्रेशन हे योग्य पद्धतीने पडत असतंय.
अशा प्रकारे जनरली इंटरव्ह्यू हा 20 ते 30 मिनटं कंडक्ट होत असतो आहे. ज्यावेळेस इंटरव्ह्यूवरून निघताना आपण थँक यू सर, नाईस टू मीट यू असं बोलून निघावं. ते आपल्या इम्प्रेशनसाठी चांगलं असतं आहे. त्यानंतरून दुसरा राऊंड असतो आहे तो HR राऊंड असतो. त्यामध्ये आपलं सॅलरी डिस्कशन केलं जातं. जनरली हा त्याच ठिकाणी होत असतो आहे खूप वेळा, नाहीतर मग मोबाईलद्वारे आपल्याशी बोललं जातं. तर त्या ठिकाणी आपल्याला जे एक्सपेक्टेड सॅलरी असते, तर त्यावर आपलं डिस्कशन होत असतं आहे. तर अशा प्रकारे ही सर्व इंटरव्ह्यूची प्रोसेस कंप्लीट होत असते. त्यानंतरून आपल्याला HRचे ऑफर लेटर येत असते. ज्याच्या ऑफर लेटरमध्ये आपल्याला सॅलरी स्ट्रक्चर हे दिलेलं असतं. त्यानंतरून आपण ह्या जॉबसाठी इलिजिबल असतो आहे. धन्यवाद.